ओके मुलांनो, तर आतापर्यंत आपण बघितलं की कशा प्रकारे डॉक्टर अनुपमा उजगरे ना ह्यांची माहिती मिळवली, ह्यांनी कोणते कोणते लेख लिहिलेले आहेत. त्यानंतर आपण पंडिता रमाबाई ह्यांच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे, तुम्हाला कळलेली असेलच ना मुलांनो. ओके, व्हेरी गुड. तर आता आपण बघूया पाठ 10 पंडिता रमाबाई. ओके, लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे, जन्म 1949, प्रसिद्ध लेखिका आहेत त्यांचं सांगी पश्चात हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. चांदनचुरा, ललितसंग्रह, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन, तसेच महाराष्ट्राचा खाद्यपदार्थ संस्कृती कोश प्रसिद्ध. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणारे पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन या पाठातून आपल्याला केलेले आहे. बरोबर ना मुलांना. येस, तर तुम्हाला आतापर्यंत कळलेलं आहे की कशा प्रकारे पंडिता रमाबाईंच्या विषयी कशी माहिती दिलेली आहे. ओके स्टुडंट्स, सो पुढचा पॅसेज बघा आता. येस, पुढचा पॅसेज बघा. ओके, कोलकाता मी वाचते, तुम्ही नीट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघायचं आहे. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती. मी तुम्हाला सांगितलं ना की कोलकाता शहरामध्ये एक देशभक्त आनंद मोहन राहत होते आणि त्यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती. सगळ्यात प्रथम त्यांनी स्त्रियांसाठी एक सभा बोलवली होती आणि ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. सभा म्हणजेच काय की मीटिंग्स ना, ज्याप्रमाणे आपण बघतो ना की खूप साऱ्या मीटिंगी होत असतात ना, तर अशा प्रकारे त्यांनी सुद्धा एक सभा बोलवली होती. आणि पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती. मी तुम्हाला सांगितलं ना इंट्रोडक्शनमध्ये की त्यांना बंगाली भाषा येत नव्हती आणि त्यांना जी भाषा येत होती ती होती संस्कृत, आणि ती संस्कृत भाषा त्यांना त्यांच्या आईकडून त्यांनी शिकले होते. तर अशा प्रकारे त्यांना बंगाली भाषा येत नव्हती आणि म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. तुम्हाला संस्कृत भाषा माहीत आहे का मुलांना, जी मराठीतूनच त्याचा उगम झालेला आहे. तर अशा म्हणून त्यांनी मायबोलीसारख्या, मायबोली म्हणजेच काय तर मातृभाषा, जी आपली मातृभाषा ना, आपली मातृभाषा मराठी आहे ना, आपण घरामध्ये मराठी बोलतो, बरोबर की नाही. महाराष्ट्राची मातृभाषा कोणती आहे, मराठी. तर अशा मायबोलीसारख्या सराव असलेल्या संस्कृत भाषेतून त्यांनी काय केलं, भाषण केलं. आणि बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. मी तुम्हाला सांगितलं ना की बंगालीतून अनुवाद म्हणजेच काय, भाषांतर म्हणजेच काय मुलांना. तर पंडिता रमाबाई कोणती भाषा बोलत गेले, संस्कृत, आणि त्याचा अनुवाद, त्याचं भाषांतर बंगाली भाषेतून करण्यात आलं त्यावेळी. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक मौखिक म्हणजेच काय, मुखाद्वारे ना, भाषण हे मुखाद्वारे करतात ना मुलांना. तर मुखातून झालेला हा जो अनुवाद, त्याचं भाषांतर, ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. वैशिष्ट्य मीन्स फीचर्स ना, वैशिष्ट्य मीन्स व्हॉट, फीचर्स अशी ठरली. पुढे बघा, स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना, पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण दिले जायचं नाही ना मुलांना, त्यावेळी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असे. वंचित म्हणजेच काय तर दूर ठेवणे ना, शिक्षण न देणे ना, तर वंचित ठेवले जात असताना एक परभाषक स्त्री, परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. ही घटनाच फार आगळीवेगळी होती. परप्रांतीय म्हणजेच कोण, पंडिता रमाबाई परप्रांतीय होती ना, आणि परभाषिक, तिला आपली भाषा सुद्धा येत नव्हती, अशी स्त्री पुढे येऊन भारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत काय करते, प्रबोधन करते. प्रबोधन करणे म्हणजेच काय तर माहिती देणे ना, प्रबोधन करणे म्हणजेच काय, माहिती देणे. अशा प्रकारे प्रबोधन करते. ही घटनाच फार आगळीवेगळी होती, फार वेगळी होती आणि आगळीवेगळी होती. आई वडील, ओके, पुढे बघा मुलांनो, आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे.
खरोखर मुलांनो, आपल्याला छोटे असताना आपले आई वडील किती महत्त्वाचे आहेत ना. आपण त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी शिकत असतो. आणि आई वडिलाविना ती मुलगी शिक्षित होणे म्हणजे खरोखरच एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर आई वडिलांविना जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. विवाह म्हणजे लग्न करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या, अतिशय विद्वान म्हणजेच खूप हुशार, आणि ख्याती म्हणजेच काय तर प्रसिद्धी, अतिशय हुशार विद्वान अशी ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. रीतसर म्हणजेच काय की रीतसर म्हणजे सगळ्या रीती रिवाज करून ना, म्हणजे आपल्या त्यांच्या घरून संमतीने त्यांनी काय केलं, रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे, म्हणजेच त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. कारण त्यावेळी कसं मुलींचं लग्न लवकर केलं जायचं ना. परंतु 22 वर्ष म्हणजे खरोखर 22 वर्ष म्हणजे खूप मोठं असं त्या काळी. कारण त्या काळी 10-15 वर्षामध्ये लग्न केलं जायचं ना. त्या काळी मुलींना शिक्षण दिलं जात नसे. थोड्या मोठे झाले की त्यांचं लग्न करून टाकलं जात असे ना. तर अशा प्रकारे 22व्या वर्षी लग्न करणे म्हणजे खरोखरच त्या काळी खूप मोठं होतं. तर त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे, म्हणजेच त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीने फार वाढलेले होते. रूढी म्हणजेच काय, रूढी, परंपरा, सुपरस्टिशन वी कॉल्ड ना. तर त्या दृष्टीने ते फारच वाढलेलं असं होतं. कारण त्या काळी खूप लवकर लग्न केलं जात असे. त्यानंतर विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बापूंचे निधन झाले. लग्नाच्या 2 वर्षाच्या आतच त्यांनी जे लग्न केलं होतं त्या लग्न केलेलं म्हणजे बिपिन बापूंचंच निधन झालं. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. महाराष्ट्रातील जे काही सुधारक होते त्यांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन काय केल्या, पुण्यामध्ये आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. त्यांचं जे पहिलं व्याख्यान होतं हे सगळ्यात पहिलं व्याख्यान जे आहे हे व्याख्यान कुठे झालं व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. तिकडे असं ठरलं की प्रत्येक आठवड्यामध्ये एकेका घरी त्यांचं व्याख्यान व्हावं. व्याख्यान म्हणजेच काय, भाषण ना. व्याख्यान म्हणजेच काय, भाषण. तर अशा प्रकारे असं ठरलं गेलं की त्यांचं हे जे काही व्याख्यान आहे हे व्याख्यान त्यांचं जे काही व्याख्यान आहे ते व्याख्यान प्रत्येक घरी व्हावं. बाई माणूस बोलते तरी कशी, हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. तिथे सगळीकडे पंडिता रमाबाईंची चर्चा होती की अशी म्हणजे खूप व्यवस्थित आणि खूप प्रबोधनपर भाषण करते ना, न घाबरता. तर ही बाई नक्की कशी बोलते तरी हे पाहण्याची उत्कंठा म्हणजेच काय, उत्कंठा म्हणजेच काय, व्हेरी गुड. उत्कंठा म्हणजेच इगरनेस. उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. त्यांची जी निमंत्रण पत्रिका होती त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये काय अट घातली होती मुलांनो, की प्रत्येकाने आपल्याबरोबर आपल्या घरातील स्त्रीला आणायचं आहे. स्त्री आणल्याशिवाय आपल्याला प्रवेश मिळणार नाही. ओके. तर अशी अट निमंत्रण पत्रिकेमध्ये घातली होती आणि त्यामुळेच काय झालं की प्रत्येक घरातील स्त्री ही प्रबोधनासाठी येऊ लागली. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. अशी एक आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकर ह्यांना देखील खूप आवड होती, परंतु त्या काळी जायला मिळत नसे. परंतु ह्यांनी अशी एक अट घातली होती की स्त्री आल्याशिवाय आम्ही प्रवेश देणार नाही आणि त्यामुळे काशीबाई कानिटकरांना सुद्धा जायला मिळालं. ओके. पुढे बघा, स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे.
त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. स्त्रियांनी शिकलेच पाहिजे, कारण एक स्त्री शिकली तर ती पूर्ण घराला शिक्षित करत असते आणि त्यामुळे स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. मातृभाषा म्हणजेच काय, ज्या भाषेमध्ये आपण घरात बोलतो ना, ती आपली मातृभाषा. भाषेचे अचूक असं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. शिक्षिका म्हणून उभी राहण्यासाठी काय केलं जाते, स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. शिष्यवृत्त्या म्हणजेच काय, येस, म्हणजेच पैसे वगैरे दिले पाहिजेत ना. शिष्यवृत्त्या म्हणजेच काय, पैसे किंवा बक्षिसे ना, तर शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. त्यावेळी हंटर कमिशन म्हणजेच काय, एक संस्था होती. तर अशा संस्थेमध्ये त्यांनी अशी शिफारस करणे म्हणजेच काय, येस, त्यांनी असा एक पॉइंट टाकला की त्यांनी अशी शिफारस केली की स्त्रियांना काय केलं पाहिजे, प्रोत्साहन करण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. तर काय होईल, खूप स्त्रिया पुढे येतील, त्यांना पैसे वगैरे मिळतील ना शिकण्यासाठी, मग त्या पुढे येतील. तर अशा स्त्रियांना काय केलं पाहिजे, आपण पुढे आणलं पाहिजे, त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. त्यांनी काय केलं, ज्या अनाथ स्त्रिया आहेत, ओके, ज्या अपंग आहेत, ज्या विधवा आहेत ना, तर अशा स्त्रियांची सेवा करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी, त्यांनी दुसऱ्यांवर डिपेंडेंट राहू नये ना, तर ह्यासाठी त्यांनी काय केलं, त्यासाठी त्यांनी कार्य करण्याचा आपला जो काही निश्चय, आपला जो काही विचार आहे तो त्यांनी रमाबाईंनी पुणे, मुंबई आणि अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने, उदार म्हणजेच काय, जो मनाने खूप मोठा आहे ना किंवा दिलदार आहे आपण म्हणतो ना, तर अशा उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. एका उदार गृहस्थाने काय केलं, एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. पराडमुख म्हणजेच काय, पाठ फिरवणार नाही, तोंड फिरवणार नाही. ओके, पराडमुख म्हणजेच काय, पाठ फिरवणार नाही किंवा तोंड फिरवणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. स्त्री जातीचे सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. सुधारणा करण्याचे व्रत म्हणजेच काय, मी काय घेतलेला आहे, मी एक ठाम निश्चय केलेला आहे आणि आता मी काही मागे फिरणार नाही, ते मी धारण केलेला आहे व्रत. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे आपल्याला काय होते, दिसून येते, स्पष्टपणे दिसून येते की त्यांच्याविषयी, स्त्री जातीविषयी त्यांना किती अपार प्रेम होते आणि त्यांचं दुःख करण्याविषयी त्यांना किती तळमळ होती हे आपल्याला ह्यावरून स्पष्टपणे दिसून येते मुलांनो. पुढे बघा मुलांनो, रमाबाईंची जी कन्या होती, एकुलती एक कन्या मनोरमा, परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे ती परदेशात जाऊन ब्रेल लिपी शिकून आली होती. ब्रेल लिपी म्हणजेच काय, ज्या मुलांना वाचता येत नाही, जी मुलं अंध असतात, तर अशांसाठी ब्रेल लिपी असते ना, जेणेकरून त्यांना वाचता येईल. तर त्यांची जी कन्या होती मनोरमा ही परदेशामधून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांसाठीच्याही शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशन म्हणजेच काय, तर एक संस्था स्थापन केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच
रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. मुक्ती मिशनमध्ये त्यांनी काय केलं की प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक स्त्री ही कशा प्रकारे शिक्षित होईल आणि कशा प्रकारे स्वावलंबी होईल ना, ह्याच्यावर त्यांनी भर दिला. आणि मग त्यांनी काय केले, प्रत्येका स्त्रीला एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू करून दिले. म्हणजेच काय, कोणते कोणते सुरू करून दिले तर बघा, केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे. केळीच्या सोपट्यापासून म्हणजेच काय, सुकलेले केळीची जी पानं असतात ना, किंवा त्यांची जी मूळ असते ना, मूळ तिथे ते जाड, तर त्याप्रमाणे त्याचा उपयोग करून टोपल्या बनवणे. वाखाच्या दोऱ्या वळणे ना, दोऱ्या ज्या असतात तुम्हाला माहित आहे ना, तर दोर वळणे, 3 दोरी घेऊन त्याची अशी वेणी बांधणे, म्हणजे तो जाड बुंदा होतो ना, तर त्याप्रमाणे दोऱ्या वळणे. वेताच्या खुर्च्या विणणे, वेतापासून खुर्च्या बनवतात, तुम्ही बघितल्यात का, त्या बनवणे. लेस, स्वेटर, मोजे विणणे ना, स्वेटर विणणे, मोजे विणणे, माहीत असेल ना तुम्हाला, माहीत आहे की नाही मुलांनो? येस, तुम्हाला माहीत आहे ना स्वेटर विणणे. तर अशा प्रकारे स्वेटर विणणे. ओके, त्यानंतर पुढे मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार ना, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हैशींचा गोठा, दूध दुभते ना, म्हणजे शेळ्या मेंढ्यांचं कशा प्रकारे त्यांच्यापासून आपल्याला खूप उत्पन्न मिळते ना, शेळ्या मेंढ्यांपासून दूध मिळते ना, तर अशा प्रकारे त्यांच्या शेळ्या मेंढ्यांचं चरणाला घेऊन जाणे, त्यांचा गोठा साफ करणे, त्यांच्यापासून मिळणारे दूध काढणे. कुक्कुटपालन म्हणजेच काय, येस, कुक्कुटपालन म्हणजेच काय, कोंबड्या बाळगणे. त्यानंतर कोंबड्यांपासून सुद्धा खूप उत्पन्न मिळते ना, त्यांच्यापासून अंडी मिळतात ना, आणि अंडी ही गावठी कोंबडीची अंडी ही किती महाग मिळतात, तर त्याप्रमाणे कुक्कुटपालन. त्यानंतर सांडपाणी मैल्यापासून खत तयार करणे ना, सांडपाणी किंवा जो काही कचरा असतो तो साठवून त्याच्यापासून खत तयार करणे, खत म्हणजे फर्टिलायझर्स. भांड्यावर नावे घालणे, भांड्यांना कलई करणे म्हणजेच काय, खालून कॉपर कॉटम आपण म्हणतो ना, त्याला म्हणतात कलई करणे. त्यानंतर हातमागावर कापड सतरंजा विणणे. हातमागावर कापड सतरंजा म्हणजेच काय, रजई विणणे, तुम्हाला माहीत असेल ना, मोठे मोठे, तर त्याला म्हणतात सतरंजा विणणे. घाण्यावर तेल काढणे ना, घाण्यावरचं तेल तुम्हाला माहीत असेल ना, आजकाल घाण्यावरचं तेल खूप लोक घेतात, म्हणजेच काय, हाताने काढलेलं तेल ना, मशिनीमध्ये आणि हातामध्ये खूप फरक असतो की नाही, तर घाण्यामधलं तेल. त्यानंतर छापखान्यातील टाईप जोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम ना, धोबीकाम म्हणजेच काय, तर कपडे धुणे, ड्रायक्लिनिंगला देतो ना आपण धोब्याला, तर त्याप्रमाणे कपडे धुणे. तर अशा प्रकारे कपडे धुणे. ओके, तर असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली. नवलाईची म्हणजेच काय, आश्चर्याची गोष्ट ठरली. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर, चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला होता. आराखडा म्हणजेच काय, येस, आराखडा म्हणजेच काय, तर आर्किटेक्चर ना, त्याचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते कसं असेल हे त्यांनी काय केलं, स्वतःहून सगळं केलं, स्वतःहून त्याचा आराखडा तयार केला. कारण त्यावेळी आराखडा बनवण्याचे खूप पैसे घेतले जात असतात, आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या कामामध्ये काटकसर, म्हणजे त्या कामामध्ये कशा प्रकारे पैसे वाचवता येतील, तर त्यांनी काय केलं, काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला. आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. स्वतः डोक्यावर कसले घमेले, विटांचे घमेले वाहून बांधकामाला त्यांनी काय केला, हातभार सुद्धा लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून, श्रमप्रतिष्ठा म्हणजेच काय, श्रम करण्याचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्ष म्हणजेच काय, तर अत्यंत कठीण परिस्थिती, संघर्ष करणे म्हणजे जीवनामध्ये खूप स्ट्रगल करणे, यू कॉल्ड इन इंग्लिश स्ट्रगल,
ओके, त्यांनी जीवनामध्ये आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलं, खूप संघर्ष केला आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती आणि त्यांना त्यांच्यावरती संकट पहिल्यापासूनच खूप होतं, पण त्या कधीही हरल्या नाही, त्यांनी कधीही हार मानली नाही. तर त्या नेहमी काय केलं, त्यांनी त्या खचल्या नाहीत. खचणे म्हणजेच काय, त्यांनी हार मानली नाही. तर स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या. कर्मयोगिनी म्हणजेच काय मुलांनो, येस, एक स्त्री. ओके, एक स्त्री व सत्शील साध्वी होत्या. पंडिता रमाबाई ह्या त्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी. कर्मयोगिनी म्हणजेच काय, तर एक स्त्री आणि एक साध्वी. साध्वी म्हणजे अत्यंत साधी, अत्यंत चांगली, सत्शील, अत्यंत सद्वर्तनी अशी ती एक साध्वी होत्या. अशा सूर्यकन्या होत्या, ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले. ज्यांच्या नशिबी काय होतं, स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत त्यात कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्यांचं जीवन सुधारलं. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काळोख होता, त्यांनी त्यांची काळोख दूर सारून त्यांचं आयुष्य उजळवून टाकलं. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये वाळवंट होतं. वाळवंट म्हणजेच काय, एकदम वाळवंट म्हणजे खूप दुःखी जीवन ना, कारण वाळवंटामध्ये कुठेच पाणी नसते, खूप ऊन असते. तर अशा प्रकारे वाळवंटी जीवनाचं त्यांनी काय करून टाकलं, नंदनवन करून टाकलं. नंदनवन म्हणजेच काय, तर चांगलं. नंदनवन म्हणजेच काय की चांगली जागा, जिथे खूप झाडं, बाग, बगीचा ना, त्याला नंदनवन म्हणतात. तर अशा प्रकारे वाळवंटाचं त्यांनी नंदनवन करून टाकलं. अशा प्रकारे खूप त्यांनी काय केलेलं आहे, अनेक वाळवंटी आयुष्यांचं नंदनवन त्यांनी केलेलं आहे आणि कित्येकांचे जीवन त्यांनी सुधारलेलं आहे. थँक्यू.